देवा, माझ्या नशिबात काय वाढून ठेवलायस ते तुलाच माहिती. माझी नात खूप हुशार आहे, वयानं लहान आहे, पण ती खूप समजूतदार आहे. पण मी हा असा. माझी लक्ष्मी अपघातात गेली आणि तिच्या पाठोपाठ कुंदाचे आई वडील देखील कुंदाला सोडून गेले. माझी नात हळूहळू खूप मोठी होती आणि या बाळासाठी मी काहीच करू शकत नाही. असं काय गुन्हा केला देवा? अरे बोल ना देवा, असा काय गुन्हा केला? आजोबा तुम्ही रडताय? नाही ग बाळा. नाही मग तुमच्या डोळ्यात पाणी कसं? आजोबा मी शाळेत जाते, मला आज शाळेत जायला खूप उशीर झालाय आणि तुम्ही उगीच रडत बसू नका, येते मी. बरं मी येऊ का तुला सोडायला? नको आजोबा, येते मी. तुला खाण्यासाठी पैसे द्यायचे होते. आजोबा येते. मी आलो तुला सोडायला. नको आजोबा, जाईन मी. तुम्ही आराम करा, दिवस रात्र किती काम करता. आराम करा, नाही तर काहीतरी खाऊन घ्या. येऊ मी? मी चुकलेलो नाही ग बाळा, मी येतो ना तुझ्या शाळेपर्यंत. नको आजोबा, जाईन मी. तुम्ही आराम करा, नाही तर मी शाळेतच जाणार नाही. अरे बापरे, असं नाही बोलायचं बाळा. आणि आजच्या दिवस शाळा नाही बोलवायची ग. आत्ता कसं? येते मी. बर चला मी आलो. सांभाळून जा बाबा. येते मी. आजोबा हे काय तुम्ही परत रडताय? हे ग बाळा, तुला आज उशीर होतोय ना? हो आजोबा, तुम्ही परत कशाला रडताय? मी सांगितलं की नका रडू. नाही. तुमच्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही रडताय. देवा आई बाबा, माझे आजोबा खूप चांगले आहेत. आजोबा तुम्ही बसूनच राहा, आज दिवसभर काही काम नका करू, आराम करा काय. हो आजीबाई. आजोबा मी येते, तुम्ही आराम करा. हो आजीबाई. तू कोणाची आहे माझी नात? आता तिचा 2 दिवसाने वाढदिवस आहे, त्याच्यासाठी मला बसून आराम करून जमणार नाही. आज जरा मला जास्त भाजी विकता येते का बघतो मी. अरे चप्पल तुटली का?
चप्पल तुटली. खूप वापर केला ग मी तुझा. तू माझ्यासाठी खूप झिजलीस, पण माझ्या पायानं कधी वेदना लागून दिल्या नाहीत किंवा चटके लागून दिले नाहीस. पण आज मात्र ना, खरंच तू आराम कर, खरंच आराम कर. भाजी कोबी, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, भाजी, पालक, कोबी, भाजी, भाजी, आमच्याकडे पालक आहे, कोबी आहे, तांदळे आहेत, टोमॅटो आहे. बोला तुम्हाला काय पाहिजे? काय का पडून तुम्हाला कुठली भाजी? कोबी. 20 रुपये सुट्टी आहेत का? बोला का तुम्हाला काय पाहिजे? भाजी मुळा. माझ्याकडे तांदळाची भाजी, पालकची आहे, कोथिंबीर आहे, कोबी आहे, शेवगा आहे, मुळा आहे. काय पाहिजे तुम्हाला? किती महाग झाले रे भाजी, बापरे. काय करणार आजी? और मार्केटमध्ये महाग मिळते भाजी. आम्हाला फार फार तर 1 रुपया सुटतो म्हणून महाग दिली. भाजी भाजी दादा, भाजी घेणार का? काय भाजी? हो भाजी आपल्याकडे बघ, कोबी आहे, टोमॅटो आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, पालक आहे, तांदळी आहे. कोबी कशी घेतली? कोबी 20 रुपयाला आहे, कोथिंबीर 20 रुपये, तांदळी 20 रुपये, मुळा 20 रुपये. कोबी 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 घे. कशी कोबी? 20 रुपये दादा. प्लास्टिकची तरी नाही का? नाही हो, अहो या प्लास्टिकच्या पिशवीमुळे प्रदूषण वाढतं, म्हणून आपण प्लास्टिकच्या पिशवीच घेत नाही. आपण 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 वापर केला पाहिजे, प्लास्टिक वापरायचं नाही. कागदाची पिशवी असेल किंवा तुमच्याकडे थैली असेल कापडाची पिशवी, ती आणली तर बरं होईल. ठीक आहे, चालेल चालेल. आणि काय पाहिजे का दादा? शेंगा कशी? शेंगा शेंगा 10ला 5 आहे. भाजी भाजी अरे आजोबांची चप्पल तुटली. अरे आजोबा झोपले, झोपू दे. अरे बाळा, कधी आलीस तू? आत्ताच आली. चल आता आपण जेवायला बसूया. तू ये, पण मी वाट बघत होतो. तुम्ही आराम करा, मी वाढते. आपण दोघं जण जेवून बसू. अगं बाळा, आज मी फोडणीचा भात केलाय आणि त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं देखील आहे. अरे वा, आंब्याचं लोणचं. चला लवकर बसूया, माझ्या तर तोंडाला पाणी सुटले. चला चला लवकर जाऊया बसूया जेवायला.
फोडणीचा भात कसा झालाय? एकदमच सुंदर. आणि आंब्याचा लोणचा? ते तर एकदमच भारी. क्या बात आहे. खूप छान खूप छान. जेव 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 बाळा. हा? भाजी आज बुधवार असल्यामुळे या 2 जुड्या राहिल्या. मला वाटतं इथे बघूया एखाद्या 2 जुड्या गेल्या तरी पुढे. अरे आजोबा भाजी विकून आले. बापरे, तुमच्या पायात चप्पल पण नाही. आजोबा. हा? अरे बाळा तू आलीस? हो मी आली. मग तुम्ही पायात चप्पल न घालता बाहेर कसे आला? मी घरातच विसरलो का आज चप्पल घरातच ठेवली. मला वाटतच होतं की तुम्ही हेच बोलणार. ठीक आहे, माझी चप्पल आणि घाला पायात. अरे बाळा तू घाल, मी नाही घालून जाऊ ना आपण घरी घालू ना. हा? नको आजोबा, तुम्ही घाला. तू घाल पहिले चप्पल. चप्पल घाल. आजोबा, तुम्ही अगोदर मला खाली सोडा. खाली सोडा. आजोबा, तुम्ही असं तीन चप्पलीचं बाहेर नका फिरू. पायाला काही लागलं तर बघ माझी बाय पहिली घरात हो. मी येतो मग माझी पाठी घेऊन येतो. हा लवकर या. हो हो. आजोबा, मी दुकानात जाऊन येते. तुम्ही बाहेर नका येऊ. मी बाहेर नाही येत पण तू गाडी सांभाळून जा. हा रस्ता व्यवस्थित बघ. हा, चालेल. येते हा. हा जा व्यवस्थित जा. हा? हा. अरे तुझा अजून कशी आली नाही? खूप वेळ झाला. आतापर्यंत यायला पाहिजे होती ती. कुठे गेली असेल बरं ती? काय आहे कुंदा? किती उशीर केलास? बरं हे हातात कुणी दिलंय हे तुला? कोणी दिलं म्हणजे मीच आणलंय ते. जे काय आहे दाखव मला. थांबा जरा. हे बाळा हे काय करतेस तू? सांगते सांगते आजोबा. अरे हो बरोबर आहे सांगतेस पण काय आहे? हं? सांगते. अगोदर तुम्ही डोळे बंद करा आणि मी सांगितल्याशिवाय उघडू नका. आणि हात पण असे करा. बरं बाबा करतो डोळे बंद. अरे, हात पण या माझ्या मैत्रिणी आहेत. हो का? अरे पण काय कळलं नाही मला. तू काय आणलंस हे? अरे थँक्यू. अगं पण हे तू आणलंस कसं? आजोबा, शाळेमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा होती. त्याच्यामध्ये मी पास झाली. म्हणून मला बक्षीस म्हणून 12,000 रुपये दिले. वा 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 वा. हा मग आज तुमचा बर्थडे नंतर माझा असेल. बरोबर. म्हणून मी हॅपी बर्थडे आजोबा. Happy birthday.
मला एक सांग, ही जे चप्पलचं बॉक्स आणलंयस हे कसं काय आणलंस हे माझ्यासाठी? माझ्या पायाची माप नाही तुझ्याकडे. आजपासून तुटलेली चप्पल घालायची नाही, ही नवीन चप्पल घालायची. हो का? अगं पण तू माझ्या पायाचं माप कसं काय आणलंस तू? आजोबा, तुमची ती तुटलेली चप्पल आहे हा. ना, त्याच्यातली एक चप्पल घेऊन गेलेली मापासाठी. अरे वा 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 वा, खरंच माझी कुंदा, खरंच अतिशय हुशार. एवढी लहान आहेस पण किती का समजूतदार आहेस. खरंच मला तुझ्या आई बाबांची कधी आठवण नाही झाली, पण कुंदा तू मला सगळ्यांची आठवण करून दिलीस. खरंच खूप गोड आहेस ग, खूप गोड आहेस तू माझी कुंदा, खरंच गोड आहेस. कुंदा बाळा, तुझ्या मैत्रिणी माझ्या वाढदिवसाला आल्या, त्यांना काय खावं आणलंस की नाही? हो, आणलंय. काय आणलंय? चॉकलेट. अरे वा वा, छान छान छान. हॅपी बर्थडे आजोबा, हॅपी बर्थडे आजोबा, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा. धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा. धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा. धन्यवाद. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे आजोबा. धन्यवाद. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आजोबा. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आजोबा. माझी कुंदा ना खूप हुशार आहे, वयाने लहान आहे, खरंच ती समजूतदार आहे. कुंदा, तू मला लहानाचं मोठं केलंस, आत्ता मला तू मोठं केलंस हे आजोबाला. खरंच आजोबा, तुम्ही रडू नका. नाही ग बाळा, माझ्या मनामध्ये फक्त आनंद अश्रू आहेत. तू एवढी प्रेमळ आहेस ग माझी कुंदा, तू प्रेमळ आहे.